हे गाइज, वेलकम बॅक टू अवर चॅनल। तर आज या व्हिडिओमध्ये आम्ही 5 मैत्रिणी लग्नानंतर पहिल्यांदाच एकत्र ट्रिप करत आहोत। त्यामध्ये पुणे, मुरुड, जंजिरा आणि काशीद बीच करण्यात। यामध्ये काय काय गमती जमती होत आहेत ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आम्ही पोहोचलोय लोणावळ्यामध्ये। लोणावळ्यामधील हा व्ह्यू खूपच सुंदर असा आहे। सकाळी 6 वाजताचा हा व्हिडिओ आहे। खूपच छान डान्स करतच आम्ही पुढे निघालो आहे। एकत्र मैत्रिणी ही फिलिंग खूपच वेगळी आहे आणि ती सुद्धा आफ्टर मॅरेज। तर आता आम्ही पोहोचलो आहे मुरुड जंजिरा जवळ। इथे बघा खूपच गर्दी आहे संडे असल्यामुळे, आणि इथे आम्ही मोठ्या बोटीमध्ये बसलोय। किती छान डोंगर, पाणी, झाडं, बोट छोट्या छोट्या आहेत। खूपच अप्रतिम असं निसर्ग सौंदर्य आम्हाला पाहायला मिळतंय। आणि या गाडीने आम्हाला पूर्ण जंजिरा किल्ल्याची माहिती दिली। समंदर का पानी वो मजार को टच होने लगा तो मजार को बचाने के लिए ये जंजीरा किला बांधा हुआ है। तो जंजीरे का बांधकाम 1118 1118 1118 के अंदर। आता आम्ही बरोबर किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो आहे। इथे जंजिरा किल्ला हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात स्थित एक ऐतिहासिक किल्ला आहे। या किल्ल्याची खासियत म्हणजे हा समुद्राच्या मध्यभागी स्थित आहे आणि हा एकमेव असा किल्ला आहे जो समुद्रामध्ये आहे। या किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी एक जलदुर्गद्वार आहे, ज्याद्वारे आपण आता बोटीने आलो आहे। 2 नैसर्गिक पाण्याचे तलाव आहेत, जे की पाणी पिलं जातं आणि ह्या 2 तलावामध्येच गोड पाणी आहे। या 3 तोफा किल्ल्याचे प्रमुख आकर्षण असे आहे। हा मी थोडासा ट्राय करण्याचा प्रयत्न केला आहे रील्स बघून। किल्ला बघून झाल्यानंतर आम्ही निघालोय काशीद बीचकडे। काशीद बीचकडे जाण्याचा हा रस्ता किती सुंदर आहे बघा। दोन्ही साईडला झाडे आहेत। जिला किल्ला बघायला जवळपास आम्हाला 2 वाजले। त्यानंतर इतकी भूक लागली होती की आम्ही काशीद बीच जवळ एका ठिकाणी थांबून इथे आम्ही जेवण केलं आहे। त्यामध्ये सुरमई, पापलेट, बांगडा असे विविध प्रकारचे फिश आम्हाला इथे पाहायला मिळाले। फुल तयार होऊन आम्ही आता आलोय बीचकडे। बघा आमची गँग पूर्ण कशी तयार झालेली आहे। मनसोक्त एन्जॉय जर कुठे करायचा असेल तर तो फक्त बीचवर। इथे तुम्ही हॉर्स रायडिंग, बाईक रायडिंग, बनाना रायडिंग अशा विविध प्रकारचे रायडिंग्स करू शकता। इथे मी हॉर्स रायडिंग सुद्धा केलंय घाबरत घाबरत, पण वेगळीच मजा आहे त्यामध्ये। ह्या आमच्या दुसऱ्या मॅडम बघा किती छान अशा चालल्यात। आम्ही सगळ्याच जणी पूर्ण जग विसरून मनसोक्त 1 दिवसासाठी का होईना एन्जॉय केलाय आणि पुढच्या ट्रिप्स पर्यंत एनर्जी स्टोअर करून आलेलो आहे। तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। थँक्यू।